अध्याय 10वा. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचारा आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणारा स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळापे नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति, सावकाळ सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराती उभं गले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती, पाहुणे स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे असे सांगून सर्व त्रासे, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देता तयासी. तुझी भक्ती पाहून संस्तुत झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले माधसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुल्क पक्ष शिशी समळ बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निगूढ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गज गौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपर दाखविली चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुद्वारार्थ अवतरले. असं पुढे प्रौढ पाणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजे, एके समय सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांची त्यांची सांगून दादा आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रति तया वेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझा दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पे यत पुण्यस्थान जाणोनी. तेथे एकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजना तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत प्रेमळ भक्त 10मो अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभ भवतु श्री रत्सु.